मित्रांनो, आज आपल्याला जायचं खोपोलीला. तर आपल्या गाडीची सगळ्यात पहिले सर्व्हिसिंग करणं खूप इम्पॉर्टंट होतं. गाडीला बराच वेळ झाला सर्व्हिसिंग, ऑलमोस्ट 4-5 महिने पकडाच. मग ती सर्व्हिसिंग करून एकदम पूर्ण दिवस गेला आणि मग आम्ही निघालो. मित्रांनो, गाडी आपली नीट झालेली आहे आणि आता आपण चाललो आहे खोपोलीला. मी आणि मम्मीला भूक लागले तर आम्ही थोडीशी पाणीपुरी खातो आणि मग जाऊ. 9 वाजलेत, आम्हाला 11 वाजतील पोचायला. आणि उद्या पप्पांचा फिफ्थ मंथ लागेल. म्हणजे 5th मंथ लागेल, तर त्याची काय तयारी होती आपण करू. त्याचं पण ब्लॉग करू. आता घरी मी लेट पोहोचेल, तर आज काय ब्लॉगमध्ये एवढं काय खास झालं नाही आहे. स्टील बघू आपण एखादा टाईम लॅप्स रोडला किंवा काहीतरी. ओके, खा ना. भैरव बाबा, दिख रहे क्या अपन दोनों? दिख रहे क्या? लाइट ब्राइटनेस बढ़ा ना. गुड मॉर्निंग गाइस. ये मेरा भाई है छोटा. अभी हम लोग क्रिकेट खेलने वाले हैं. गुड मॉर्निंग. देखो मेरा घर. भैरव बाबा कुठे गेला? आत्ताच बाहेर. माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये या सेम डेटला 11 तारखेच्या ब्लॉगमध्ये सगळा होम टूर दिलाय मी. तरीसुद्धा आज मी क्रिकेट खेळेल, टाइमपास करेल, थोडासा मज्जा येईल. आणि अयू लागलं मला बच्ची. फटफटी किस काय सम्यक का चालवत आलेत. साई तू चालू नको. नाही रे, सम्यक चालवत होता. हे बघा, स्पीड मध्ये एकदम फुल. कैऱ्या पण हा एक आल्या माझा भाऊ आहे, सम्यक नाव याचं. फुल दोघं जण भाई, दोघं जण क्रिकेट वगैरे खेळतात. नाही ते मी नाही ते तो आता खेळायचंय. तू काय खेळायस काय? चल लगेच नाश्ता करू. तू डब्बा घेऊन ये. काय आणलं? काय लेके आ, फिर लेके आ. अरे घेऊन ये ना, घेऊन ये आणि हळू जा. इकडे बघ. हॅलो हॅलो गाईज, माय नेम इज भैरव. हॅलो गाईज, माय नेम इज भैरव. काय काय ही कोण आहे रे? भैरव ही कोण आहे? ओ चत्तना नाची टांग. ये मारू मारू मारू. जा मार मार तिला मार. ओय ओय. मेरा सबसे छोटा भाई मल्हार. हाय बोल. क्या खा रहा है तू? ओ माई को दिखा, माई को दिखा. माई माई झोपली आहे. खिच उसका खिच. खिच खिच. ओ माई. गुड मॉर्निंग माई. ए माई येडी. हॅलो गाईज, मी साई नांदे. तर आज मी तुम्हाला आमच्या इकडची सर्व झाडं, फुलं, फळं सगळं दाखवणार आहे. तर आपण आता पपईच्या झाडापासून सुरुवात करूयात. तर हे बघा, हे झाड जे तुम्ही समोर बघताय ते पपईचं झाड आहे. हे वालं
तर ह्याला पपई पण आलेत, तुम्ही बघू शकता. ह्यांना अजून महिना लागेल पिकायला, 1-1.5 महिना लागेल. तर हे ठीकठाक मोठे झाले आहेत आत्ता. आणि जस्ट याच्या साईडचं आहे ते केळीचं झाड आहे. आणि एक केळीच्या झाडाला एकदा केळी आल्यावर तो परत नाही त्याला केळी येत, त्याला कापावं लागतं. आणि हे जस्ट इकडं आपलं कुंड आहे. हे झाड कर्दळीचं तुम्हाला आम्ही गेल्या व्लॉगमध्ये दाखवलेलं, गेल्या वेळेसच्या व्लॉगमध्ये 11 तारखेच्या. परत इथं टोमॅटोची झाडं आहेत. अजून खूप प्रकारची अशी झाडं आहेत. अजून ही बघा, ही टोमॅटोची झाडं आहेत. हे कोकमचं झाड आहे बघा. ह्याची पानं खायला खूप आंबट गोड असतात. ही आळूची पानं आहेत. हे जास्त करून पावसाळ्यातच येतात, पण एकदा तुम्ही जर तुमच्या फ्लॉटमध्ये लावली तर हे 12 महिने राहतात. सोबत बघायला गेलं तर पेरूची झाडं आहेत. तिथं पेरू आलेत वरती. हे बेलाचं झाड आहे. आणि हे जास्वंदीचं, आता हे आम्ही गेल्या वेळेस घेतली ही झाडं, सदाफुली. आणि हे एक झाड आहे. आणि झाडाची माहिती नाही द्यायची. नाही, हे बघ, हे वांग्याची नवीन झाडं लावलीत आत्ताच, त्याला फुलं पण आलीत. अजून हेच ते गेल्या वेळेसचं झाड, तेव्हा ह्याला कमी फुलं होती. हां, तेव्हा ह्याला कमी फुलं होती. आता ह्याला एवढी फुलं आली, खूप फुलं आली त्या टायमाला. अजून मोगऱ्याचं झाड आहे, त्याला फुलं आली. फुलांना खूप छान वास असतो या. हे गुलाबचं झाड आहे. परत कुठे मुळ्याचं झाड? नाही, ते मुळा नाही, ती पालक आहे. अजून हे पालकचं झाड आहे. ह्याच्यानी पालक भजी, हां, पालक भजी वगैरे ह्याच्यानी बनते. या सगळ्या रोपांनी, हे सगळे पालकचीच रोपं आहेत हे तिन्ही कुंड्यांमध्ये. हे तोंडलीची वेल आहे, तोंडली. हे बघा, ही आलती, ही आता सुकली आणि तिचे बिया पण पडले या कुंडीमध्ये. हे बघा, हे तोंडलीचं आहे. भरपूर झाडं आहेत आपल्या इकडं. त्या साईडचा आपण टूर नाही दिला अजून. इकडं आम्ही पाणी तापवतो, ही चूल आहे. तर कसं वाटलं तुम्हाला ही साईड आमच्या सगळ्या झाडांची? आय होप चांगली वाटली असेल. तर तुम्हाला तीवाली पण साईड दाखवू. ओके, तर गाईज आपण आता यावाल्या साईडला आलो आहे एंट्रन्सच्या. आणि इथं जास्त करून फुलांचीच झाडं आहेत आणि फळांची आहेत. पेरू आहे, आंबा आहे, आवळा आहे. तर आपण आता मधुमालतीच्या झाडापासून सुरुवात करतो आहे. आमच्याकडे डबल मधुमालती आहे, ती खूप सुंदर वास आणि दिसायला पण खूप सुंदर आहे ती फुलं. तर तुम्ही आता बघू शकता. तर गाईज आता आपण दुसऱ्या साईडला आलो आहे. तर हा बघा, इथं मल्हार, हा बघा, सायकल चालवत आहे त्याची. आणि आपण आता डबल मधुमालतीच्या झाडापासून सुरुवात करू. डबल म्हणजे त्याला डबल फुलं असतात. फूल म्हणजे वेगळंच असतं ते. हे बघा, हे बघा, बघू शकता तुम्ही. हे असं स्टार्टिंगला असं व्हाईट येतं आणि मग जेव्हा ते असं रेडिश होतं ना, तेव्हा त्याला खूप छान स्मेल येतो. आणि आता ही तुम्ही बोला डबल म्हणजे काय, ही डबलला बघा फुलं किती आहेत. ही डबलची बघू शकता. आणि ही सिंगल आहे, सिंगल मधुमालती. बघा, हिच्या फुलांमध्ये फरक आहे, बघू शकता तुम्ही. तर आता हे बघा, ही पण फुलं आहेत आपल्या इथं. हे फूल बघा किती मोठं आहे, किती सुंदर असं फूल आलं आहे. हे आम्ही दर संडेला देवाला वाहतो, म्हणजे उद्या. हे आवळ्याचं झाड आहे, छोटे छोटे आवळ्या येतात याला. आणि खूप छान असे ते असे येलोइश झाल्यावर त्यांना मस्त असं गोड असं हे येतं, गोड लागतात खूप. अजून हे बघा, इथे छोटी छोटी वांग्याची रोपं पण लावली आहेत आपण. इथं रातराणीचं झाड होतं या कुंडीत, पण ते जरा प्रॉब्लेम्स, पाणी नाही भेटलं म्हणून ते आपोआप सुकून पडलं. आणि बघा, हा इडलिंबू आहे, एवढा मोठा एक लिंबू असतो. आता त्याला मध्ये फुलं आलती आणि बघा लिंबू तयार होतोय त्याचा.
ह्याच्या जस्ट मागे लिंबाचं झाड आहे रेग्युलरवालं. आणि हे बघा ही आंब्याचं झाड आहे. ह्याला आता आतमध्ये आंबे आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवतो. ते बघा तुम्हाला ते झाडांमधला आंबे दिसत आहेत का? जस्ट हे बघा, हे आमचं केसर आंब्याचं झाड आहे, केसर. आणि हे पण एक आपलं पेरूचं आहे. खूप पेरू येतात, प्रचंड पेरू. हे फुलांचं झाड. आणि हे बघा हे आमच्या सगळ्यांच्या सायकल्स आहेत. इथं मल्हार सायकल चालवतोय, खेळतोय. हे बघा या बघा दादा आलाय. बाबा पण आला. हा हे बघा, हा बघा भैरव बाबा. हा पहिले तीच दाखवली. हा बघा भैरव बाबा, त्याचं नाव किती छान आहे. हा सगळं दाखवलं. हा बघा दादा किती मिनिटाचा व्हिडिओ बनवले. 2 बनवले. हा एक 3 मिनिट 7 सेकंड्सचा आहे. आणि हा वाला कितीचा आहे माहित नाही. आवळा दाखवलंस. ठीक आहे. आवळा दाखवला. आणि मित्रांनो आता जस्ट पूजा झाली पप्पांची. आता आज पप्पांचं फेवरेट आम्ही काय बनवलं आमरस आहे. आमरस आहे. आणि आता सगळे जेवायला बसू. तर माझ्या भावाने तर तुम्हाला ऑलमोस्ट होम टूर दिला असेल. छोटा होम टूर पण गरज नाही, झाडांचा टूर दिला असेल. तो सगळं इकडे बघतो. किती उन्हात आहे. साई इकडे ये लवकर. ऊन बघ किती आहे, लवकर ये. आता येतोय. पालखी असते मित्रांनो. या पालखीमध्ये पूर्ण आपण चंपाषष्ठीच्या उत्सवाच्या दिवशी देवाला बसवतो आणि पूर्ण जे आहे आपलं गाव तिथे पूर्ण फिरून येतो. हा माझा छोटा मल्हार. शिकला तू चालव. सकाळपर्यंत येत नव्हती त्याला, मग अशी तिला एक धक्का दिला है ना. दादानी किती पळवली. कमॉन कमॉन, चल चल लवकर चल. फास्ट चालव. तुला एक रॅम्प बांधून देतो मी. उडी मार त्याच्यावरून. ड्रिफ्ट कर. स्लिप कर. ये कमॉन. चल 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 चल. ये लवकर आता ते माझ्याकडे. अरे अरे अरे, ही माझी छोटी बहीण माई. आता हिला सुट्ट्या लागल्यात तर ही मस्त चिल करते. सगळे चिल करतात, म्हणजे हे सगळे पोरं मस्त क्रिकेट टाइमपास. तर बघ आले. ओ भाई तू एवढं फॉर्मल घालून काय येतो रे. अरे बाहेर जाणार होतो ना म्हणून. कॅन्सल झालं का ते. आणि हा बघा नाही जाणार आहे. अतिशय गरिबीतून गावठी पद्धत. अतिशय घमेली वाहणारा पोरगा. मित्रांनो ही ती जागा आहे जिथे आपलं दुकान होतं खोपोलीमध्ये. आता आपण तिथे नसतो, तर हे दुसऱ्यांना दिले आहे आपण. इथे ग्राउंड आहे आणि इथे मागे मॅचेस व्हायच्या. मम्मी पप्पा आम्ही तिघेजणं नाईट मॅचेसला पूर्ण रात्र काम करायचो. मित्रांनो मम्मीला जायचं होतं राजगुरुनगरला. बस सुट्टी होती. काय चेस केलं आहे बसला, व्हिडिओ पण काढायला भेटला नाही. बसला चेस करून बसला मध्येच थांबवलं आणि मग मम्मीला बसवलं फायनली. एक तर गाड्या भेटत नाही जायला. ते आता नेमकी भेटली तर आता सोडलं. आता मम्मी जाते डायरेक्ट राजगुरुनगर.